निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद। आगामी निवडणुकांबाबत घोषणा होण्याची शक्यता। राहुल गांधींच्या आरोपांवर सुद्धा उत्तर देण्याची शक्यता। गावकीचा विचार करता भावकीला विसरले। रोहित पवारांचा काका अजित पवारांना चिमटा, तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच आमदार झालात, अजित पवारांचं प्रत्युत्तर। महापालिकेत परिवर्तन अटळ। पापाची हंडी आम्ही फोडली। दहीहंडी उत्सवातून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, तर महायुतीच विजयाची हंडी फोडणार, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास। दहीहंडी उत्सवात 10 थरांची सलामी देत रचला विश्वविक्रम। कोकण नगर पाठोपाठ जय जवान गोविंदा पथकानेही लावले 10 थर। मागाठाण्यामधील दहीहंडी सोहळ्यामध्ये गौतमी पाटीलकडून भन्नाट डान्स सादरीकरण। गौतमीला बघण्यासाठी मोठी गर्दी। फुल शुभेच्छा। दहीहंडी उत्सवात कलाकारांची हजेरी। घाटकोपर, ठाणे, बोरिवलीत बॉलिवूडच्या कलाकारांनी वाढवला गोविंदांचा उत्साह, तर अभिनेत्री जान्हवी कपूरचा मराठीमध्ये शुभेच्छा। पुण्यात डीजे मुक्त दहीहंडी। पुणेत बालन ग्रुपकडून कसबा पेठेत दहीहंडीचं आयोजन। ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक दहीहंडी। मुंबईच्या मानखुर्दमधील बालगोविंदा पथकातील 39 वर्षीय जगमोहन चौधरीचा मृत्यू। मुंबईत आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 95 गोविंदा जखमी, दोघे गंभीर। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस। वाशिम, जळगावमध्ये ढगफुटीचं दृश्य पाऊस। सोलापुरात खरीपाची पिकं पाण्याखाली। आणि विवेक अग्निहोत्रींच्या द बंगाल फाईल्स चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगला कोलकात्यात राजकीय दबावामुळे बंदी। ही तर हुकुमशाही म्हणत अग्निहोत्रींचा तृणमूल सरकारवरती हल्लाबोल। नांदेडच्या किनवट शहराला पैनगंगा नदीच्या पुराचा विळखा बसलाय। पैनगंगा नदीचं पात्र किनवट शहराला लागूनच असल्यामुळे पुराचं पाणी सखल भागामध्ये शिरलं आणि त्यामुळे इथल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं। पैनगंगा नदीच्या पुराचं ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय। पैनगंगा नदीच्या पुरामुळे माहूर या ठिकाणी धानोडा पुलावरून पाणी वाहू लागले आणि त्यामुळे माहूर गावचा संपर्क तुटलेला आहे। या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। माहूरमधले आपण दृश्य बघतो। माहूरमध्ये धानोडा पूल जो आहे तो पाण्याखाली गेलाय आणि वाहतुकीसाठी खरं तर अतिशय महत्त्वाचा हा पूल आहे, मात्र यावरूनच पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळे माहूरवासियांना या ठिकाणाहून ये जा करताना मोठा संकटांचा सामना करावा लागतोय। माहूरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद झाली। दोन दृश्य आपल्याला समोर येत आहेत, ज्यामध्ये या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय ड्रोनच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाणी जे आहे ते अगदी गावागावामध्ये पसरलेलं आहे, शेतीमध्ये पसरलं आहे। दरम्यान या पुराच्या पाण्यात कोणी जाऊ नये यासाठी दोरी बांधण्यात आलेली आहे। प्रशासनाकडून सुद्धा काळजी घेतली जाते। दरम्यान या नदीच्या जवळ जे राहत आहेत त्यांना सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे। नांदेडमधली दृश्य, ड्रोनची दृश्य आपण बघतोय। अनेक शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पैनगंगा नदीच्या पुराचा अनेक मार्गांना फटका बसलाय आणि या पुरामुळे नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग बंद झालेला आहे। धनोडा पुलावरती पाणी आल्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या पुरामुळे नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग आहे तो बंद झालेला आहे। धनोडा पुलावरती मोठ्या प्रमाणात पाणी आलंय आणि या पाण्यामुळे आता वाहतूक ठप्प झालेली आहे। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी विविध मार्गांवरती आल्यामुळे 17 गावांचा यावेळेला संपर्क तुटलाय। अनेक मार्ग पाण्याखाली गेलेत। या नदीचं पाणी ठिकठिकाणी पसरलंय, त्यामुळे जवळपास 17 गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल इथे या ठिकाणी होत आहेत। दैनंदिन जीवन असेल, आरोग्य सेवा असेल, यावर सुद्धा परिणाम होतोय। इकडे लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगाव या ठिकाणी मांजरा धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरनं उघडण्यात आले। धरणातून मांजरा नदीपात्रात 3494 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। मांजरा धरण 91% भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग आता केला जातोय आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे।
या धरणाचे आपण बघतो 4 दरवाजे आता उघडण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाते. 3494 क्युसेकने विसर्ग केला जातो. मांजरा धरण 91% भरलेलं आपण बघतो. एकीकडे पाण्याची चिंता मिटलेली आहे, मात्र ठिकठिकाणी पाणी भरतंय, पुराचं पाणी पसरताना दिसतंय. इकडे अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कलमध्ये अतिवृष्टीमुळे पिकं धोक्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय आणि यामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान होण्याचा अंदाज स्थानिक शेतकऱ्यांनी वर्तवलेला आहे. तर लाखपुरी मार्गावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. तर अकोल्यातील कौलखेड जहागीर या ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आणि यानंतर गावाला पुराचा वेढा बसलेला आहे. अकोल्यातली दृश्य, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. गृहोपयोगी वस्तूंचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खुदानपूर आणि रसलपूर लाखपुरी सर्कलमध्ये 1000 हेक्टर पाण्याखाली आहे. पाण्याखाली असून ते 400-500 वाहन तिकून आणि 400-500 वाहन इकून आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी. विमा देण्यात यावा. कास्तकाराची मदत करण्यात, विमा गव्हर्नमेंटची जे मदत आहे पुरी कास्तकाराला मिळावं. कास्तकाराची जे पराठी आहे हे कमसे कम फुलपात्यावर राहिलेली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील दर्यापूर तालुक्याच्या मधात जवळपास दोन्ही साईडनं 300 ते 400 वाहन दोन्ही साईडनं उभे आहे. पाऊस अतिशय जास्त आल्यामुळे दोन्ही भागामध्ये दोन्ही वाहन उभे आहे. दोन्ही साईडनं जवळपास 200 ते 300 वाहन 3 घंट्यापासून सतत उभे आहे. इकडे पालघरमध्ये पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी वाचवलंय. नवली पूर्व आणि पालघरला जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या बायपासपासून जात असताना ही दुर्घटना घडली आणि स्थानिकांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. आपण बघतो दुचाकीवरून एक तरुण जात होता आणि तोल जाऊन या पाण्याच्या प्रवाहामध्ये तो पडला. तरुण आणि दुचाकी दोघे वाहून जात होते, मात्र स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि या तरुणाचा जीव वाचवलेला आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीतील पिकं आडवी झाली आहेत आणि या नुकसानाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. जळगावच्या चोपडामधली आपण ही दृश्य बघतोय, ज्यामध्ये अनेक पिकं जी आहेत ती आडवी झालेली आहेत. शेतकऱ्याची अथक मेहनत जी आहे ती अगदी पाण्यात गेलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि भुरी कवठा तलावाची पातळी आता वाढलेली आहे. खैराट वर्नाळा पूल पाण्याखाली गेलाय आणि तसंच भुरी कवठा तलावाची पातळी वाढल्यामुळे अनेक बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले. रस्त्यावरून जाताना JCBची मदत घ्यावी लागते, कारण पाण्याचा प्रवाह मोठा आहे आणि यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. आणि आता एक नजर टाकूया मान्सूनच्या काही झटपट बातम्यांवर. पुढील 5 ते 6 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कालावधीमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रालगतच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठं असलेलं शिवना टाकळी धरण 93.49% भरलंय. त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे 20 इंचांनी उघडण्यात आले असून 2280 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बदलापूर जवळील बारवी धरण 100% भरलेलं आहे. बारवी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आणि धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. त्यामुळे धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलेला आहे. सीना नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेती पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला आहे. बीडमधील पोतरा गावात नदीला पूर आलाय. पुलावरून पाणी वाहत असताना पाण्यातून प्रवास करणं शेतकऱ्याला चांगलंच महागात पडलंय. जोरदार प्रवाहासोबत वाहून जात असताना सुदैवाने शेतकरी शेतातील गाळामध्ये अडकल्यामुळे या शेतकऱ्याचा प्राण वाचलाय. बीड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मांजरा धरण 80% भरलंय. पावसाचा जोर वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
बोरीकवठा तलावाची पाणी पातळी वाढल्यामुळे नदी आणि तलावातून पाणी बाहेर येत आहे. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतात. बीडच्या बिंदुसरा प्रकल्पातील स्टंटबाजी तरुणाला चांगलीच भोवली आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत वाहून जात असताना इतर तरुणांनी मदत केल्यामुळे त्याचा प्राण वाचलाय.